ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आता मागचे 2 व्हिडिओ गणपती बाप्पांचं आगमन झालं, त्यामुळे गणपती बाप्पांना किंवा आपल्या संतांना सद्गुरूंना काय आवडतं ह्याविषयी आपण केले. त्या विषयाच्या निमित्ताने श्री शिवगौरी प्रियनंदना पूर्ण करी मन कामना हे सोमवार सायंस्मरणातलं पहिलं भजन आपण चिंतनासाठी घेतलं होतं. ते भरपूर जणांना आवडलं असे फीडबॅक सुद्धा आले आहेत. आता मला माझ्या यथाशक्ती ह्याच्यात मला एक क्लिअर करायचंय की परमपूज्य आईंनी काय सांगायचा प्रयत्न केलाय त्याचा मी अभ्यास करण्याचा इथे प्रयत्न करत आहे. त्यामुळे अजून लोकांना ह्या अभंगाचे दुसरे अर्थ सुद्धा माहिती असू शकतात. माझा असा कोणताही दावा नाही की मला जो अर्थ अभ्यासाने कळला आहे तोच असेल, पण मला जे काय कळलं ते तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आता गणपती बाप्पाला निरोप दिल्यावर नवरात्राचं देवीचं आगमन होत असताना मधला काळ जो आहे त्याला पितृपंधरवडा असं म्हटलं जातं. पितृपक्ष, पक्ष म्हणजे 15 दिवस. मग ते 15 दिवस आपण पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी ठेवलेले आहेत. आता ह्यामध्ये तुम्हाला टायटलवरनं कळलं असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे. यामध्ये खूप जणांना शंका आहेत की कोणी ते श्राद्धाला मानतं, कोणी मानत नाही, कोणाला जमतं, कोणाला जमत नाही. त्या गोष्टीचाच आज आपण उहापोह करण्याचा या व्हिडिओमध्ये. आणि हा उहापोह का बरं करायचा आहे, कारण नक्की संतांना सद्गुरूंना काय अपेक्षित आहे हे बघण्यासाठीचा आपला हा सगळा अट्टाहास चालू आहे. आपल्याला कोणता तरी जगातला एक विषय घेऊन त्याच्यावर उहापोह, त्याच्यावर माझं यूट्यूब चॅनल चालवायचं वगैरे असा काहीही उद्देश नाही. आपण आयुष्य जगत असताना नरजन्म आपल्याला मिळालेला आहे आणि त्याचं सार्थक होण्यासाठी संतांना आवडणारं, देवाला आवडणारं वागणं आपल्याकडनं घडू दे. आणि ज्याला मी स्मार्ट भक्ती म्हणते, कमीत कमी वेळात, खर्चात आणि श्रमात आपल्याकडनं ह्या जन्माचं सार्थक व्हावं, ह्यासाठी ह्या गोष्टींचं चिंतन आणि मनन आणि उहापोह करण्याचा आपला उद्देश आहे. आता हा मोठा टॉपिक जरी असला तरी परमपूज्य आईंच्या प्रवचनांमधनं आपल्याला काय कळलंय ते मी आपल्यासमोर मांडत आहे. ह्याच्यात माझ्या पदरचं एक वाक्य सुद्धा नाही बरं का. आता हे श्राद्ध करण्यामागची आपली धारणा किंवा आपला समज काय आहे तो बघण्याचा आपण प्रयत्न करूया. एक म्हणजे आपल्या पूर्वजांच्या नावे श्राद्ध करून पितरांना भोजन देऊन त्यांच्या आत्म्याला शांती मिळणं. आणि दुसरं म्हणजे ह्या काळात केलेलं पिंडदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून ओळखलं जातं आणि ते आपल्या पूर्वजांना स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत ते दान पोचतं. अशा 2 धारणा ह्या श्राद्ध करण्यामागच्या आहेत. आता परमपूज्य आईंचं ह्याच्यावरचं मत काय आहे हे आपण बघूया. श्री संतांची या माथा चरणावरी माझा हा जो काही अभंग आहे त्या अभंगाचं एक्सप्लेनेशन करत असताना त्याच्या कडव्यात ज्या ज्या जन्मा यावे माय बापे दोन्ही परी संत निर्वाणी मिळती ना, ह्या कडव्यावर एक्सप्लेनेशन देत असताना परमपूज्य आई प्रवचनात म्हणतायत की आपल्याला कोणताही जन्म मिळाला तरी कोणत्याही जन्मासाठी आई वडिलांची आवश्यकता असते. म्हणजे काय की समजा क्रिमी, कीटक, पशु, पक्षी, साप, विंचू या कोणत्याही योनीत जरी आपला जन्म झाला
तरी तिथे आई वडील असणं किंवा आई वडिलांशिवाय तो जन्म होऊ शकत नाही. परंतु संतांचं मात्र तसं नाही बरं का. परी संत निर्वाणी मिळती ना. संत हे काय, संतांची भेट होणं ही काही फार सहज सोपी गोष्ट नाही. म्हणजे प्रत्येक जन्माला आई वडील मिळतात तसे काही संत आपल्याला मिळत नाहीत. मग काहीतरी पूर्व पुण्याईच्या योगे आपल्याला जर खऱ्या संतांची भेट झाली तर ते आपल्याला ते आपला कसा काय सांभाळ करतात. मग फक्त मनुष्य जन्माला नाही, आपल्या कर्मानुसार येणाऱ्या पुढच्या प्रत्येक जन्मांमध्ये ते आपली साथ कशी सोडत नाहीत ह्याचं उदाहरण किंवा ह्याचं एक्सप्लेनेशन परमपूज्य आईंनी दिलंय. आता ते कसा आपला सांभाळ करतात पुढच्या सगळ्या योनींमध्ये हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की बघू की फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. पण आता कमिंग बॅक टू अवर पॉइंट, मला असं सांगायचं आहे की परमपूज्य आई सांगतायत की प्रत्येक जन्मासाठी आई वडील आवश्यक आहेत किंवा जन्म घेण्यासाठी आई वडील लागतातच. मग असं असताना समजा आत्ता मला राधिका म्हणून मी आत्ता जन्माला आलेली आहे, पण परमपूज्य आई म्हणतायत की मागच्या जन्मातले माझे जे काही आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, तर ह्या जन्मात येऊन सुद्धा त्या मागच्या जन्मातल्या आप्तइष्टांचा मोह आपला त्यांच्या ठिकाणी आणि त्यांचा आपल्या ठिकाणी असा राहत असतो पुढच्या जन्मात आपण गेलो तरी सुद्धा. मग त्यामुळे काय होतं की आजोबांच्या, समजा माझ्या आजोबांच्या म्हणजे अगदी शब्दशः माझे आजोबा घेऊ नका, कारण ते मुक्ती मिळाली त्यांना, सर्व शेवट त्यांचा गोड झाला. पण फॉर एक्झाम्पल माझ्या आजोबांच्या कर्माप्रमाणे त्यांना ह्या जन्मात कुत्र्याचा जन्म आला, असं एक उदाहरण आईंनी दिलं. समजा कुत्र्याचा जन्म आला तर आपल्याला काय होतं की त्यांचं आपल्यावरचं प्रेम आणि आपलं त्यांच्यावरचं प्रेम हे एकमेकांना ओढत असतं. पण आपल्याला तर माहिती नाही आहे की आजोबांना कुत्र्याचा जन्म आलेला आहे. मग कसं कळतं आपल्याला? अचानक एके दिवशी मला कुत्र पाळायचा मोह होतो आणि मला आजपर्यंत जर प्राणी आवडत नसले, मला आवडत नाहीत, मला व्यक्तिशः आवडत नाहीत म्हणजे पाळायला आवडत नाहीत, ते प्राणी आवडतात पण माझ्या घरी बिरी मी काही त्यांना ठेवू शकत नाही. मग अशा असलेल्या राधिकाला एक दिवशी कुत्र पाळायचा मोह होतो. दरवाजात कोणीतरी विचारायला येतं की हे कुत्र्याचं पिल्लू आहे, तुम्हाला हवंय का हो? तर ती न आवडणारी राधिका हो म्हणते की हो हो मला आज कुत्र पाहिजे आणि ती पाळते. याचा अर्थ समजा आपण पोपट पाळलाय, कुत्र पाळलंय, मांजर पाळलंय, तर परमपूज्य आई म्हणतायत की ज्यांना असं पाळायची इच्छा होते त्याचा अर्थ ते आधीच्या जन्माचे त्यांचे नातेवाईक असतात. घरोघरी आपण कुत्रे, मांजरी किंवा पोपट पाळलेले बघत नाही बघा. हे लॉजिक परमपूज्य आईंनी सांगितलंय. मग हे प्रवचन ऐकून एका भक्तांनी परमपूज्य आईंना एक प्रश्न पण केलाय आणि त्यांना त्या प्रवचनावरनं काय कळलं ते पण सांगितलं. ते म्हणले बरं झालं मला हे सगळं कळलं, माझ्या घरी जे मांजर आहे आता त्याच्यावर मी अजून दुप्पट प्रेम करीन, कारण ते गेल्या जन्माचे कोणीतरी माझे नातेवाईकच आहेत हे मला तुमच्या प्रवचनातनं कळलं. आणि त्यांनी एक अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न विचारलाय जो आज आपला टॉपिक आहे. तर ते म्हणले की हे जे काय आपले पूर्वज कोणत्या कोणत्या योनीला त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार जो वरती हिशोब करणारा आहे त्याचा हिशोब झाला की वेगवेगळ्या योनींमध्ये जर त्यांना जन्म मिळत असेल आणि ते असे इतर ठिकाणी जन्माला जात असतील तर श्राद्ध करताना जे पिंडदान आपण करतो मग ते त्या आपल्या पूर्वजांना पोचतं का, असा आईंना त्यांनी मार्मिक प्रश्न विचारला आणि त्यांनी विचारला म्हणून आपल्याला त्याचा बोध ऐकायला मिळाला. त्यामुळे त्या काकांचे आपण आभारच मानले पाहिजे. त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन अतिशय महत्त्वाचं आणि आपल्या चुका दाखवणारं आणि आपल्याला फळ का मिळत नाही हे दाखवणारं आहे. सगळ्यांनी कान देऊन लक्ष देऊन ऐका. एकदा ऐकून कळलं नाही तर दुसऱ्यांदा पण ऐका किंवा वाचा. तर परमपूज्य आईंनी एक छानसं उदाहरण दिलं. आपल्या दुसऱ्या एकादशीतलं 9वं भजन आहे
हे ज्वर बाधिती कैसे, त्यातलं कडवं आहे. आपण पडला उदका माझी, वृक्षस्थ ओरडे जैसे, भोक्तृत्व घेई भ्रांतीने तैसे, हे ज्वर बाधिती कैसे. आता ह्याचं एक छानसं उदाहरण परमपूज्याईंनी दिलं की एक गृहस्थ नदीकाठच्या एका झाडावर चढला आणि झाडावरनं त्याने खाली वाकून पाहिलेलं असताना नदीतल्या पाण्यामध्ये त्याचं स्वतःचं त्याला प्रतिबिंब दिसलं आणि त्यामुळे त्याचा असा समज झाला की जणू काही आपणच आत्ता पाण्यात पडलेलो आहोत. त्यामुळे त्याने आरडाओरड सुरू केली. गावकरी जमा झाले आणि तो सगळ्यांना विनवत होता की मी पाण्यात पडलो आहोत, माझं रक्षण करा, मला वाचवायला या. पण सगळ्या गावकऱ्यांनी त्याला समजावून सांगितलं की अरे तू झाडावर बसलेला आहेस, तू सुखरूप आहेस, तू पाण्यात पडलेला नाही. तरी सुद्धा तो गृहस्थ काही ऐकेना, त्याचा हट्ट सोडीना आणि तो विनवण्या करून रडू लागला की अहो मला कोणीतरी वाचवा हो, मी पाण्यात पडलेलो आहे. आता खूप वेळ सगळ्यांनी सांगून सुद्धा त्याला पटत नाही म्हणल्यावर गावकऱ्यांनी त्याच्या समजुतीसाठी त्या नदीच्या पाण्यात एक जाळं टाकलं आणि त्या जाळ्यात तो सापडतो का आणि त्या जाळ्यामध्ये अडकवून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आता लॉजिकली प्रॅक्टिकली जर विचार केला तर तो मनुष्य आहे झाडावर, जाळं टाकलंय त्या पाण्यात, मग त्या पाण्यात तो सापडेल का हो? तर तुम्ही म्हणाल की तो मनुष्य अगदी मूर्ख आहे. हां, मग तसंच अगदी त्याचप्रमाणे संतांच्या भाषेत मेले पूर्वज कैसे उमजती, आठविता तर्पणात, असं संतांचं सांगणं आहे. म्हणजे माझे पणजोबा, माझे आजोबा, माझे वडील हे गेले आणि ते जे गेले ते त्यांच्या कर्माप्रमाणे कोणकोणत्या योनीत गेलेत. कोणी कुत्रा, कोणी मांजर, कोणी स्त्री, कोणी पुरुष, कोणी दुसऱ्याच देशात जन्माला आले असतील, कोणी दुसऱ्या धर्मात जन्माला आले असतील. आपल्याला त्याचा काहीही पत्ता नाही, ते आपल्याला ओळखत नाहीत आणि आपणही त्यांना ओळखत नाही. मग असं असताना ते जे केलेलं श्राद्ध, पक्ष, पिंडदान हे त्यांना कसं पोचणार असा मार्मिक प्रश्न परमपूज्य आई करतायत. आणि त्या माणसाच्या समजुतीसाठी जसं पाण्यात जाळं घातलं त्याप्रमाणे आपल्या समजुतीसाठी श्राद्ध पक्ष केल्यासारखं आहे असं परमपूज्य आई म्हणत आहे. मग संत काय म्हणतात की श्राद्ध कर्म करताना मंत्र म्हणत जे दर्भ आणि तीळ आपल्याला भटजी बुवा सांगतात पाण्यात सोडायला मंत्र म्हणता तर त्याचं काय होतं, ते दर्भ जे असतं ना ते पाण्यात वाहून जातं आणि ते तीळ जे असतात ते मासे खाऊन टाकतात. मग त्या पितरांना ते पोचलं का, मग ते पुण्य आपल्याला मिळालं का, मग त्या श्राद्ध पक्षाचा काही अर्थ आहे का, असं संत परमपूज्य आई आपल्याला लॉजिक सांगत आहेत. ह्याचा अर्थ आता नीट ऐका. ह्याचा अर्थ श्राद्ध पक्ष करायचा नाही असा कोणीही चुकीचा घेऊ नका. आता पुढची जी 2 उदाहरणं आईंनी दिली आहेत त्याच्यावरनं मला काय सांगायचं आहे हा पॉईंट क्लिअर होईल. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ ऐकून ट्रोल करू नका. ट्रोलिंग हे अतिशय वाईट, म्हणजे मलाच करू नका असं नाही, एखाद्या कोणीतरी घाणेरडा कंटेंट टाकला ना तरी ट्रोल करू नका, कारण त्याचं पातक आपल्या माथी. त्याला काय टाकायचं तो कर्मानी मरील, पण आपण त्याच्यावर ट्रोल करून आपले अपशब्द जाऊन आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा पातक लागू शकतो. आता मुद्दा काय आहे की अर्धवट व्हिडिओ बघू नका. परमपूज्य आईंनी ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लॉजिकली समजून देऊन उदाहरणं टाकलेली आहेत की जिथे आपली बोलती बंद होत आहे. मग आता काय उदाहरणं आहेत आपल्या वागण्याची, आपल्या खोटेपणाची. मग श्राद्ध करून काय मिळवतो आपण, हे त्यांचा सवाल आहे. हे आधीचं सगळं लॉजिकली आहे आणि आता आपलं वागणं कसं असतं ते पण परमपूज्य आईंनी सांगितलं. आता पहिलं उदाहरण मी देते. परमपूज्य आई रोह्याला जेव्हा गेल्या होत्या तेव्हा ज्यांच्याकडे उतरल्या होत्या त्या मालकांच्या वडिलांचं श्राद्ध एके दिवशी होतं.
मग त्याच्या आदल्या दिवशी घरी लगबग चालू होती की उद्या श्राद्ध आहे, अमक्या वेळेला भटजी बुवा येणार आहेत, त्यांची तयारी करायची आहे, इतक्या लोकांना जेवायला बोलवायचंय, वडिलांना काय काय आवडतं त्या पदार्थांची लिस्ट काढली गेली, त्याप्रमाणे सामान आणलं गेलं, त्याप्रमाणे तयारी चालू झाली घरातल्या गृहिणीची. आणि त्या वडिलांना म्हणजे त्या गृहिणीच्या सासऱ्यांना श्रीखंड आवडतं, त्यामुळे श्रीखंड करण्यासाठी त्या गृहिणीने आज रात्री विरजण लावलं. पण ते विरजण लावत असताना तिने काय केलं की त्या दुधावरची साय सगळी बाजूला काढून मग विरजण लावलं. मग परमपूज्य आईंच्या लक्षात जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा त्यांनी तिला विचारलं की काय हो, तुमच्या सासऱ्यांना दुधावरची साय काढलेल्या मग असं श्रीखंड आवडत होतं का, म्हणजे साई शिवायचं श्रीखंड आवडत होतं का. त्यावर त्या बाईंना कळलं की परमपूज्य आईंना आपली लबाडी कळली आहे आणि मी आपल्यासाठी ती साय बाजूला काढून ठेवली आहे. त्यामुळे त्याच्यावर त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही, त्या शांत राहिल्या. मग ह्या उदाहरणावरनं परमपूज्य आई म्हणतात, म्हणजे तुमचं प्रेम हे खोटं वाटतं मला, कारण काही खरं नाहीच त्याच्यात. जर आजोबांना सासऱ्यांना श्रीखंड आवडतं तर त्या दिवशीच्या दुधावरची साई सकट जर विरजण लावलं असतं तर त्याला मी खरं प्रेम म्हटलं असतं. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, एका भगिनींच्या मिस्टरांचं निधन झाल्यावर, नवरा गेल्यावर मग काय मुलाचं राज्य असतं, आपल्याला परमपूज्य आईंनी सांगितलेलंच आहे, सगळं सांगून ठेवलेलं आहे. आणि मग त्या मुलाच्या राज्यात तो मुलगा आपल्या बायकोच्या काय म्हणतो आपण, बायकोच्या सांगण्याप्रमाणे वागणारा असल्यामुळे दररोज ती बायको म्हणजे ती सून काय करू लागली की नवरा घरी आला की आईविषयी काही ना काहीतरी खुसपटं काढून त्याचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न करू लागली. एके दिवशी तिने सांगितलं की अहो, आज आईंनी 4 बालद्या गरम पाणी आंघोळीला वापरलं. असं जर त्या वापरू लागल्या तर आपल्याला ते परवडणार नाही, आपल्याला हा खर्च झेपणार नाही. मग त्यांना पुण्याला कुठेतरी विधवाश्रम आहे तिथे पाठवण्याची सोय करा. मग आता गरम पाणी जर एका बालदीच्या वर जास्त वापरलं तर तुला पुण्यात विधवाश्रमात पाठवून देऊ, अशा धमक्या चालू झाल्या. आणि मुलगा सुद्धा त्या बायकोच्या सांगण्याप्रमाणे आईला बोलू लागला. त्याच्यानंतर एके दिवशी आईने 1 बालदीपेक्षा जास्त गरम पाणी वापरल्याने त्या मुलाने आणि सुनेनी त्यांना मारहाण केली. त्याच्यानंतर हळूहळू काय झालं की जास्त जेवायचं नाही, जास्त आंघोळीला पाणी वापरायचं नाही, अजून काय करायचं नाही, असं म्हणून काही दिवसांनी त्या माऊलीला ते मारहाण करू लागले. आणि एके दिवशी काय झालं रात्री की दम्याचा त्रास वाढून त्यामध्येच ती माऊली मरण पावली. आणि सकाळ झाली तरी सुद्धा ह्यांना काही खाली पत्ता नाही, माऊली माडीवर वरती राहत असल्याने. हे पण काही बघायला प्रेमाने गेले नाहीत की रात्रीपासनं काहीच हालचाल नाही. सकाळी 11 वाजता जेव्हा वरती बघायला गेले तेव्हा आई गेल्याचं ह्या दोघांना कळून आलं. मग त्यांनी काय केलं की दिवसवार केले आणि कोणाला 13व्या दिवशी, कोणाचं 14व्या दिवशी, कोणाचं 12व्या दिवशी असे जे काय विधी असतात किंवा कार्य असतं तसं त्यांनी केलं. आणि त्या दिवशी गावजेवण घातलं. आणि परमपूज्य आई म्हणल्या, मोठे मोठे लग्नात लाडू करतो तसं अगदी करून गावजेवण घातलं. मग काय गावातल्या मंडळींना वाटलं की केवढा मोठा मातृभक्त आहे. पण परमपूज्य आई म्हणाल्या की मला अंदर की बात माहिती असल्यामुळे ते 2 जण आईला मारत होते ही गोष्ट फक्त मलाच माहिती होती. मग अशी 2 उदाहरणं आपल्याला परमपूज्य आईंनी सांगितली. ह्यावरनं परमपूज्य आई म्हणतायत की तुमचं सगळं खोटंच आहे, सगळं नाटकच आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट नाटकाचा भाग असल्यासारखं करता. आणि मग अजून एक उदाहरण दिलं की एका मुलाचं आणि वडिलांचं इतकं वैर होतं की ते जिवंत असताना एकमेकांशी बोलत नव्हते, पण वडील गेल्यावर दाखवायचं म्हणून, प्रेम दाखवायचं म्हणून त्या दिवशी श्राद्ध करायचं दरवर्षी, त्यावेळेला असंच गावजेवण घालायचं आणि मग त्यांच्याविषयी प्रेम नसलं तरी सुद्धा ते लोकांना दाखवायचं. एकंदरीत आपलं सगळंच खोटं आणि वरवरचं आहे. मग अशा खोटेपणाने अगदी पैसा खर्च करून केलेलं केलेल्या विधीचं आपल्याला काय बरं पुण्य मिळणार आहे.
अशाने देव खुश होणार आहे का, असा संतांचा, परमपूज्याईंचा ह्यावर सवाल आहे. आता ह्याचं मॉरल बघूया. यातनं आपल्याला शिकता येईल पॉईंट नंबर 1 म्हणजे की जे पूर्वज कोणत्या योनीला गेलेले आहेत त्यामुळे त्यांना पिंडदान केलं तरी त्यांच्यापर्यंत पोचत नाहीये. आणि दुसरा मुद्दा, श्रीखंड करताना जशी दुधावरची साय काढली किंवा आईला जिवंत असताना जशी मारहाण केली आणि ती गेल्यावर गाव जेवण जरी घातलं तरी सुद्धा आपल्या अशा खोटेपणाने देव खुश होणार नाही, त्याचं फळ मिळणार नाही, हे आपल्याला आईंना इथे सांगायचं आहे. मग ह्याचा अर्थ श्राद्ध पक्ष करायचा नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीमधलं मर्म समजून जर आपण एखादं सत्कर्म केलं तर त्याचं फळ मिळतं, नाही तर आपला पैसा, श्रम, वेळ सगळं व्यर्थ जातं. आणि हे संत आपल्याला वारंवार दाखवून देतात, कारण आपलं चांगलं झालेलं त्यांना बघायचं असतं म्हणून. आता श्राद्ध पक्ष करून काय साध्य करायचं हे सुद्धा पॉझिटिव्ह पॉइंट्स परमपूज्य आईंनी दाखवले बरं का. मग पॉइंट नंबर 1 आहे की आपल्या आजोबांची किंवा पणजोबांची, आता बघा पूर्वी एकत्र कुटुंब असायचं. मग जसा कुटुंबाचा फापट पसारा किंवा कुटुंबामधले सदस्य यांची वाढ होतीये, कारण मुलांचे लग्न होत आहेत, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 होत आहेत किंवा 6 होत आहेत, तर त्यावेळेला एवढ्या मोठ्या फॅमिलीमधलं आपले आजोबा, आपले पणजोबा कोण बरं आहेत ही तरुण पिढीला, ही पुढच्या पिढीला माहितीच होऊ शकत नाही. मग ह्या श्राद्धाच्या निमित्ताने त्या आजोबांची, पणजोबांची, वडिलांची नावं घेतली जातात. त्यांच्यावरनं आपल्याला त्या आपल्या पूर्वजांची माहिती कळते, त्यांची ओळख नवीन पिढीला होऊ शकते. हा एक महत्त्वाचा फायदा आहे. जेणेकरून पतवंडांना सुद्धा आपले आजोबा पणजोबा कसे होते ह्याची माहिती मिळेल, हे परमपूज्य आई म्हणतात. आता ह्याच्या पुढे मला असं वाटलं, माझ्या डोक्यात असा मुद्दा आला की हे करताना त्या दिवशी पुण्यस्मरण म्हणून जर फॉर एक्झाम्पल माझ्या आजींनी परमपूज्य आईंचा मार्ग सर्वदूर पोचवण्यासाठी जो काही प्रचार कार्याची अतिशय अद्वितीय अशी मोठी सेवा केली आहे, तर त्यावेळेला मी 12 ऑगस्टला जर आजीच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी मी ती सगळी सेवा आठवली, माझ्या आपल्या घरातल्या मुलांना, नातवंडांना ती जर सांगितली आणि तो आदर्श ठेवून, किंवा माझ्या आजीने अनेक कुटुंबांचा संसार मोडकळीला आलेला मार्गावर कसा काय आणला आणि आमच्या कुटुंबाला पण त्या सेवेनी काय काय फायदा झाला, म्हणून आईंचं चरण सोडायचं नाही, हा आदर्श जर आपण एकमेकांशी डिस्कस केला, आपल्या न्यू जनरेशनला, यंग जनरेशनला आजीची ओळख करून देऊन तिने काय कार्य केलं आणि त्यामुळे आपला काय काय फायदा झाला आणि म्हणून आज आपण ह्या स्थानावर आहोत, म्हणून आज आपलं कल्याण झालेलं आहे, नाही तर आपण अगदी देशोधडीला लागले असतो, हे जर पटवून देण्याचं ह्या पुण्यस्मरणाच्या दिवशी काम केलं आणि तसा आदर्श, त्याचं चिंतन मनन आणि तसा आदर्श ठेवून जर आचरण करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते पुण्यस्मरण अतिशय सफळ, म्हणजे त्याचा उद्देश जो आहे तो साध्य झाल्यासारखा होईल, असं माझं मत आहे. आता तुम्ही म्हणाल की पण आमचे आजी आजोबा वडील असे एवढे चांगले नव्हतेच, तर मग मी दुसरा पण त्याच्यातनं शोधून काढलेला आहे मुद्दा, की समजा माझे वडील आजोबा दारू पिणारे, पैसे खाणारे, अतिशय वाम मार्गाला लागलेले असतील, तर मी त्या दिवशी चिंतन करायचंय की त्या माझ्या अशा वाईट वागणाऱ्या आजोबांचं किंवा वडिलांचं कसं काय असं वागण्यामुळे नुकसान झालं, असं वागण्यामुळे कल्याण झाल्याची उदाहरणं तर नक्कीच नसतील, मग कसं काय नुकसान झालं आणि सत्कर्मा किंवा चांगल्या सन्मार्गावर राहून आपण आपलं कसं काय कल्याण करून घेऊ शकतो आणि त्यांनी केलेल्या चुका आपण कशा काय टाळू शकतो, ह्याचं आत्मचिंतन मनन जर केलं तरी सुद्धा त्या दिवशी तो दिवस साध्य झाल्यासारखं होईल. आता दुसरा मुद्दा आई बाप्पांनी सांगितलेला श्राद्ध पक्षाचा दुसरा चांगला फायदा पॉझिटिव्ह काय, की पूर्वजांना आवडणारे पदार्थ, जसं मी म्हटलं श्रीखंड त्यांना आवडत होतं ते केलं त्यांनी, तसे 4 पदार्थ आपण बनवतो.
4 लोकांना जेवायला बोलवतो त्या निमित्ताने. मग आई बाप्पा म्हणतात की तिथे तुमच्याकडनं अन्नदान झाल्याचा तरी निदान नक्कीच फायदा होईल, ते पुण्य तरी मिळेल. कारण अदरवाईज 365 दिवस कोणतंही ऑकेजन नसताना आपण काही भिकाऱ्याला जेवायला घालायला बाहेर जात नाही आणि आपण आपले पैसे आपल्या माणसांव्यतिरिक्त कोणावरही खर्च करत नाही. हा आपला स्वभाव आहे. त्याला फाटा देण्यासाठी, त्याला थोडासा बाजूला करण्यासाठी हा अन्नदान आपल्याकडनं घडेल आणि म्हणून श्राद्धाचा फायदा आपण नक्कीच करून घेऊ शकतो. आता तिसरा पॉईंट मला असं वाटतोय की सध्या श्राद्ध कर्म करणारे जे काही लोक आहेत, पुरोहित आहेत, तर ते सुद्धा थोडेसे, मी सगळ्यांनाच दोष देत नाहीये हा, पण 90% हे कमर्शियल झालेले आहेत. त्यांना अनेक ठिकाणच्या पूजा उरकायच्या असतात. उरकायचा हाच त्याला शब्द आहे. मग अशा केसमध्ये काही जणांना ते आवडत नाही, ते पाहवत नाही. मग आपली परिस्थिती कशी होते? यथा सांग ते कर्म काही घडेना, घडे पुण्य ते सर्व गाठी पडेना, अशी आपली अवस्था होते. मग ती अवस्था होऊ नये म्हणून कर्ज काढून बिडून लोकांचं श्राद्ध किंवा घरातल्यांचं श्राद्ध करण्याची जरूर नाही. ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही त्यांनी फक्त देवाचं नाव सतत घेऊन शुद्ध आचरण ठेवलं तर त्यांच्या अख्ख्या संपूर्ण कुटुंबाचा उद्धार होऊ शकतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे त्यांनी त्या दिवशी एखाद्या गरजू माणसाची मदत करण्याचा, त्याला काही देणगी देण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन त्यापेक्षाही चांगली आहे त्यांनी नक्की श्राद्धकर्माचा पण खर्च करा, म्हणजे श्राद्धकर्म पण करा आणि एखाद्या गरजू माणसाला उपयोगी पडण्याचं सुद्धा नक्की करा. मग ह्या सगळ्याचं मॉरल संत सांगतात, आपण जे जे सत्कर्म करतो त्यात खरेपणा असावा तरच त्याचं फळ मिळाल्यासारखं होईल, नाही तर सगळं व्यर्थ जातंय. दुसरा मुद्दा, मॉरल ऑफ द स्टोरीचा दुसरा मुद्दा, देवाचं नाव न घेता बाकी सगळे व्यर्थ श्रम जरी केले तरी ते व्यर्थ आहेत. पण देवाचं नाव घेऊन बाकी काहीही केलं नाही तरी चालण्याजोगं आहे. तिसरा मुद्दा, सध्याचं जे काही आपलं वागणं आहे ना, जे परमपूज्याई सांगतायत, ते कसं आहे माहितीये का, की पुरणात कणिक घातल्याप्रमाणे. मला पुरणपोळी तर करायची आहे, पण मी कणकेत पुरण घालण्याच्या ऐवजी पुरणात कणिक घातल्यासारखं आपलं वागणं आहे. म्हणजे काय, की आतली घाण किंवा वाईट दुर्गुण हे आतमध्ये तसेच ठेवून बाहेर वरवर कितीही सत्कर्म केली, अन्नदान केलं, श्राद्धकर्म केलं, पूजा 4-4 तास पूजा केली, जटादाढी वाढवली, कफनी घातली, हातात निरंतर माळ ठेवली, जप केला, ग्रंथ वाचले, कुलदेवीचे कुळाचार यथासांग पार पाडले, काशी रामेश्वर तीर्थयात्रा सगळ्या 4 धाम जरी केल्या तरी पुरणात कणिक घातल्याप्रमाणे जशी पोळी बनू शकणार नाही, अगदी तसंच आतली घाण काढल्याशिवाय वरील गोष्टी केलेल्या सगळ्या वाया जातील आणि म्हणून वाया जातात, म्हणून फळ मिळत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं दुःख अजून दूर झालं का हो कोणाचं? मला मेसेज करून सांगा की आम्ही अतिशय समाधानी आहोत. काही ना काहीतरी दुःख आपल्याला राहतच. ते ह्याच्यामुळे की यथासांग कर्मत काही घडेना, घडे पुण्य ते सर्व गाठी पडेना. आणि ते दुःख जाण्यासाठीचं औषध म्हणजे देवाचं नाव आणि त्याचं पथ्य सुद्धा आतली घाण जाण्यासाठी सांभाळलं जातंय की नाही याचं सतत आत्मचिंतन, अवलोकन करत राहिलं पाहिजे. मग बाकी काहीही न करता जरी फक्त देवाचं नाव घेत राहिलं तरी कुळाचा उद्धार होईल. परंतु हे करणंच फार अवघड असल्यामुळे आपण पैशानी आणि श्रमानी जे काही करता येईल त्याची फिल्डिंग लावतो, कारण आतली घाण जाणं हे अशक्य आहे. पण ते करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. पुरे एकची पुत्र माय पोटी, हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी. किंवा कबीरजी सांगतात, जप तप साधन
कछु नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. आणि पुढे कबीरजी सांगतायत, कहत कबीर जो मुख राम नहीं, वो मुख धूल परी. म्हणजे ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही त्याचा काहीही, त्याने बाकीचं काहीही केलं तरी व्यर्थ आहे. आणि म्हणून भजो रे भैया राम गोविंद हरी. मग श्राद्ध पक्ष करायचं की नाही हा ज्याचा त्याचा निर्णय, ज्याने त्याने घ्यायचाय. पण संतांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी आपल्याकडनं आचरणात येत आहेत की नाही ह्याचं अवलोकन मात्र प्रत्येकाने करायचे. त्यामुळे भजो रे भैया राम गोविंद हरी हे मात्र प्रत्येकाने करूयात. धन्यवाद.